मुंडे या पुरस्कारानं सन्मानित आहेत. शिक्षण पूर्ण केल्यानंतर राजकारणापासून स्वतःला दूर ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केलाय. याआधी वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळावर पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वातील पॅनल बिनविरोध निवडून आलं होतं. यावेळी प्रीतम आणि यशश्री दोघीही निवडणूक लढवत आहेत. दरम्यान गोपीनाथ मुंडेंचा राजकीय वारसा कशा पद्धतीनं मुलींकडून चालवला जातोय पाहूयात. पंकजा मुंडे विधान परिषदेच्या आमदार म्हणून कार्यरत आहेत. पर्यावरण आणि वातावरण बदल, पशुसंवर्धन खात्याच्या मंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. 2009 पासून त्या राजकारणात सक्रिय आहेत. प्रीतम मुंडे 2014 ते 2024 पर्यंत बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या खासदार होत्या. त्वचारोग तज्ज्ञ म्हणून त्या कार्यरत आहेत. यशश्री मुंडे वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीतून राजकारणात उतरणार आहेत. त्या वकील म्हणून कार्यरत आहेत. वैद्यनाथ बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत डॉक्टर प्रीतम मुंडे, यशश्री मुंडे या भगिनींसह 71 उमेदवारांनी अर्ज दाखल केलाय. या निवडणुकीच्या निमित्तानं पंकजा मुंडेंनी आपल्या धाकट्या बहिणीला निवडणुकीच्या रिंगणात उभं केलंय. भविष्यात 3 बहिणींची ही जोडी राजकीय क्षेत्रातही एकत्र पाहायला मिळेल का, याची उत्सुकता असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.